माणसाच्या आयुष्यामध्ये ते म्हणजे घर. घराविषयी काय कल्पना आहे किंवा काय काय म्हणू शकतो आपण? पण मला काय सांगायचं असेल तरी चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. स्पीकर माईक फोन ऑन करून सुद्धा सांगू शकता. घर म्हणजे काय? तर थोडक्यात शब्द सांगायचं झालं तर शरद भैया, घर म्हणजे माझा आवाज येतो ना नक्की? अ, आवाज येत असेल तर चॅट बॉक्समध्ये येस येस म्हणा. माझा जर आवाज क्लिअर येत असेल तर चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. दादू साहेब येते. ओके ओके. तर महत्वाचं घर म्हणजे काय की सुरुवातीला ज्यावेळेस माणूस घर या संकल्पनेने राहायला लागला त्याच्या आधी तो आपण बघितलंय इतिहासामध्ये पण शिकलेला आहे की सुरुवातीला गुहेमध्ये राहायचा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो भिंती बांधून राहायला लागला. आणि ज्यावेळेस आपण बघतो की ज्यावेळेस हडप्पा संस्कृतीचा ज्यावेळेस उत्खनन झालं त्यावेळेस घर कशा पद्धतीने असलं पाहिजे, नगर रचना कशी असली पाहिजे, त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, किचन कशा पद्धतीने असलं पाहिजे, याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला त्या हडप्पा संस्कृतीमध्ये बघायला मिळतं. आणि त्यावेळेस लोकांना याचा ज्ञान व्हायला सुरुवात झाली. त्याच्याही आधीपासून वेदांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. पण माणसां या गोष्टीविषयी कनेक्ट कधी झाली, ज्यावेळेस हडप्पा संस्कृतीविषयी ज्यावेळेस लोकांना माहिती झालं, सिंधू संस्कृतीविषयी माहिती झालं, त्यावेळेस सगळ्यात योग्य नियोजन पद्धतीनं तिथं त्या गोष्टी करण्यात आल्या होत्या, नगररचना संदर्भात. तर घर म्हणजे काय राहतं, की कोणत्याही जागेवरती 4 भिंती बांधून छत बांधला, म्हणजे ते एक घर झालं. आपण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट करतो. हं. म्हणजे अ, कामाला जातो, पैसे कमवतो, इन्कम सोर्स वाढवतो, नाती वाढवतो, नाती जपतो. हे सर्व आपण म्हणतो की सुख भेटण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून भेटतात? तर आपल्याला त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे घर. घरामधून सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सुखसुविधा भेटतात. आपण प्रत्येक गोष्ट म्हणतो की मी घरासाठी सगळ्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे वास्तूशी रिलेटेड आपण ह्या प्रत्येक गोष्टी करत असतो. जर आपण बघितलं कोणताही प्लॉट आपण घेतला असेल, तर बऱ्याच वेळा काय होतं, प्लॉट घेतल्यानंतर त्या प्लॉटवरती जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला डेव्हलपमेंट होत नाही. कधी घराला बांधकामाला सुरुवात केल्यानंतर घर पूर्णत्वाला जात नाही किंवा कधी ते घर पूर्ण बांधल्यानंतर सुद्धा घरामध्ये काही ना काहीतरी इश्यू येत राहतात. हे आपण प्रत्येक वेळेस बघत असतो आणि आजूबाजूला जरी आपण बघितलं, तरी सुद्धा कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, कोणाला रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असेल, कोणाला कामाची अडचण असेल, कोणाला जॉबमध्ये अडचण असेल, प्रत्येक गोष्टी काही ना काहीतरी लागून राहतात. तर त्याचं एक रिझन जे आहे ना, हे वास्तू 100% आहे. कारण जर आपण एखादी पत्रिका बघितली, पंचांगाप्रमाणे एखादी पत्रिका बघितली, तर फक्त एका व्यक्तीला त्याचा फायदा होऊन जातो. पण जर समजा आपण वास्तू जर चेक केली, तर घरामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना त्याचा फायदा 100% होऊन जातो. तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं लोकांसाठी जे आहे ते म्हणजे घर. ज्यावेळेस आपण लहान होतो, लहानपणी एक मालिका लागायची शक्तिमान. तर त्या शक्तिमानमध्ये दाखवलं जायचं की अग्नी असेल, जल असेल, वायू असेल, या प्रत्येक ठिकाणामधून एक माणूस कुठून येतो आणि एकत्र आल्यानंतर तो शक्तिमान बनतो. म्हणजेच काय की अ, जे पंचमहाभूत आहे, ह्या पंचमहाभूतापासून आपलं घर बनलेलं आहे. पृथ्वी पण बनलेली आहे आणि ज्या वस्तू आपल्या घरामध्ये आहेत, ज्या पृथ्वी तलावरती वस्तू आहेत, त्या पंचमहाभूतापासून बनलेल्या आहेत. मग पंचमहाभूत जर बघितलं तर अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश.
या पंचमहाभूतापासून आपलं शरीर पण बनलेलं आहे, त्याचबरोबर घर पण बनलेलं आहे. घरातील प्रत्येक वस्तू या पंचमहाभूताशी रिलेटेड आहे आणि वास्तू सुद्धा पंचमहाभूताशी रिलेटेड. तर जसं आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूताचं महत्व आहे, तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा पंचमहाभूताचं महत्व आहे. जसं आपल्या शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता जाणवली, तर आपल्याला वेगवेगळे त्रास चालू होतात. त्याच पद्धतीनं जर समजा अग्नी अग्नी जर जास्त प्रमाणामध्ये वाढला, तरी देखील आपल्याला शरीरामध्ये असेल किंवा घरामध्ये त्या दोन्हीशी रिलेटेड आपले प्रॉब्लेम चालू हा होतात. जसं की बघा, येतोय येतोय. तोपर्यंत एखादा प्रॉब्लेम येत नाही, तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या असतात. तोपर्यंत आपल्याला काही अडचण नसते. पण काय होतं, की जे जर समजा आपलं डोकं दुखत असेल, तर आपला दिवसभर हात जो आहे ना, तो कंप्लीटली आपल्या डोक्यावरतीच असतो. त्यावेळेस आपल्याला समजतं, की आपल्या डोक्याचा आकार कसा आहे, आपली केस किती महाग असेल, आपल्या डोक्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला समजते, की वाहन कशा पद्धतीने आहे. कंटिन्यू आपला हात डोक्यावरती असतो. ज्यावेळेस आपलं पोट दुखत असतं, त्यावेळेस प्रत्येक आपला हात पोटावरती नसतो. का? कारण की पोट दुखत असतं. कोणतीही गोष्ट ज्यावेळेस एका डेली रुटीनमध्ये चालू असते, त्यावेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस ते रुटीन बिघडतं, त्यावेळेस 100% आपल्याला प्रॉब्लेम असतो. मग तो एक घर असेल किंवा आपली बॉडी असेल. दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहे. अशा गोष्टी आहेत. तर हे जे घर आहे आणि हे जे पंचमहाभूत आहे, त्याचा प्रभाव आपल्या शरीरावरती कसा होतो आणि आपल्या घरावरती कसा होतो, आपल्या दिनचर्येवरती कसा होतो, याचं उत्तम उदाहरण आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये बघायला मिळतं. वास्तुशास्त्रामध्ये एक शास्त्र आहे, एक विज्ञान आहे. कोणत्या गोष्टी आपण अ, करतो. कोणती कारण जर सांगायचं झालं, तर माझ्या मते एखादी वस्तू जर फेमस असेल, तर त्याच्या पाठीमागे वास्तू हे एक कारण असू शकतं. कारण की जर समजा एखादी बिल्डिंग चांगली आर्किटेक्चरने बनवली असेल, सुंदर अशी बिल्डिंग असेल, तर त्याचं श्रेय डेफिनेटली इंटिरियर डिझायनिंगला गेलं पाहिजे. पण ते जर वास्तू फेमस असेल, तर ती 100% वास्तूप्रमाणेच बनलेली असते. त्यामुळे ती फेमस आहे. त्याशिवाय ती फेमस होऊ शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला वास्तू ही फार महत्त्वाची आहे. जर समजा आपण हे थोडक्यात जर बघितलं, की दिनचर्येप्रमाणे जर समजा आपण बघितले, सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळतेप्रमाणे आपली दिनचर्या ही बदलत असते. तर ती कशी बदलत असते? त्याचा आपल्या जीवनावरती कसा परिणाम होतो? सूर्याप्रमाणे आपलं जे कामाची गती आहे ती कशी बदलते? सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकायला भेटतात. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्याचा उद्देश असेल किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा उद्देश असा आहे, की आपण बऱ्याच काही गोष्टी बोलायच्यात. मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतो. आज प्रत्येक माणूस जो काम करत असतो, आपण कोणाला विचारलं तरी कोणासाठी करतोय? तर त्याचं एक कारण असतं, की मी घरासाठी करतो. मला घरच्यांसाठी करायचं. म्हणजेच घरात राहणारी प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी तेवढीच प्रिय असते. आणि जर त्या घरामध्ये राहून आपण जर सुख समृद्धी येत नसेल, शांती भेटत नसेल, तर काही ना काहीतरी फॉल्ट असणार आहे. कुठे ना कुठेतरी ह्या पंचमहाभूत डिस्टर्ब झालेले असणार आहेत. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम येऊन जातात. क्लिअर करायचं. सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश असा आहे, सर्वांना त्यानं सांगितलं जॉइनिंग होण्यासाठी. तर याचं एक कारण आहे, की सर्वांना वास्तूविषयी माहिती भेटावी. वास्तू काय आहे?
त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती काय होतो आणि आपल्या घरावरती काय होतो. वास्तूमधून आपण आपली प्रगती कशा पद्धतीने साधू शकतो. वास्तूमधूनच आपण आपली ग्रोथ कशा पद्धतीने करू शकतो. रिलेशन कशा पद्धतीने बिल्डअप करू शकतो. या सर्व गोष्टी आपण या वास्तूच्या माध्यमातून आपण शिकू शकतो. आज 1 to 1 जर समजा एखादा कन्सल्टेशन द्यायचं असेल, तर वास्तूची फार फी राहते. त्याच्यानंतर ती व्हिजिट होते. त्याच्यानंतर पर्याय निघतात, प्रॉब्लेम समजतात, त्याचबरोबर उपाय असतात. ह्या बऱ्याच गोष्टींमध्ये खर्च होतो. माझा उद्देश असा आहे, की जर समजा ह्या वास्तूशी रिलेटेड जर पूर्ण माहिती जर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली, तर प्रत्येकाची वास्तू जी आहे ना, ही एकदम स्टेबल होऊ शकते. कोणतेही पंचमहाभूत ज्यावेळेस इन्स्टेबल होतं, त्यावेळेस ह्या सगळ्या इश्यू येऊन जातात. तर याच्याविषयी प्रत्येकाला जर नॉलेज भेटलं, प्रत्येकाला जर ज्ञान भेटलं, तर डेफिनेटली त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना त्याचं सुखसमाधान हा 100% भेटणार आहे. त्यामुळं आपण एक छोटासा कोर्स सुरू करत आहोत वास्तुशास्त्राचा, की ज्याच्यामधून आपण काय शिकणार आहोत, त्याचं काय-काय कंटेंट असणार आहेत, ते कशा पद्धतीनं सांगितलं जाणार आहे, काय असणार आहेत रिझल्ट. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातून बघायला भेटतील. जर समजा वास्तूचे प्रकार जर आपण बघितले, तर वैदिक वास्तू आहे. त्याच्यानंतर मॉडर्न वास्तू आहे. वास्तूचे एक 10-12 प्रकार येतात. वैदिक वास्तू आहे, मॉडर्न वास्तू आहे, फेंग शुई आहे, चायनीज वास्तू आहे, निम्रो वास्तू आहे, ॲस्ट्रो वास्तू आहे, पायरा वास्तू आहे. तर यापैकी खूप काही वास्तुशास्त्राचे प्रकार आहेत. पण आपल्याला जेवढे गरजेचे आहेत, जेवढे आपल्या घरासाठी आवश्यक आहेत, जेवढं आपल्याला घराच्या ग्रोथसाठी आवश्यक आहे, तेवढे डेफिनेटली आपण इथे शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या गोष्टींची अडचण येत आहे, ती प्रत्येकजण 1 to 1 शेअर करू शकतात, सांगू शकतात. तर त्या कोर्सचा कालावधी जो आहे ना, तो कोर्सचा कालावधी असणार आहे साधारणतः 2 महिने. 2 ते 2.25 महिने. त्याच्यामध्ये दर शनिवार आणि रविवार क्लास असणार आहे. तर याच्या माध्यमातून आपण काय शिकणार आहोत, काय नाही याची थोडीशी माहिती आपण बघूया. मॉडर्न वास्तू आणि वैदिक वास्तू ह्या दोन्ही वास्तूचं कॉम्बिनेशन आपण करणार आहोत. जेणेकरून आत्ता प्रत्येक गोष्ट वैदिक प्रमाणे आपल्याला करता येणार नाही. पण त्याच्यामध्ये मॉडर्न पण आपल्याला काही गोष्टी चेंजेस करणं गरजेचं आहे. त्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स करून आपण आपल्या वास्तूचा कोर्स हा कंप्लीट केलेला आहे. तर यामधून आपल्याला काय शिकायला भेटणार आहे, काय नाही, त्या गोष्टीविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. याच्यामध्ये आपण शिकणार आहोत वास्तू सायन्स म्हणजे काय? वास्तुशास्त्राचा उगम कुठून झाला? त्याचं महत्त्व काय? ते कुठं यूज केलं जातं? कशा पद्धतीनं त्याचा आपण योग्य ठिकाणी वापर करू शकतो? ते वास्तुशास्त्राचं सायन्स आपण शिकणार आहोत. त्याचा इतिहास शिकणार आहोत. त्याचबरोबर त्या प्रत्येक वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक देवता असते. आणि ती एंट्रीची देवता असेल. प्रत्येक म्हणजे 4 दिशा आहेत, 4 उपदिशा आहेत आणि आपण ऐकलं असेल, की 16 दिशाचा पण वास्तू बघितला जातो, 32 दिशांचा पण बघितला. तर प्रत्येक पद आहे, त्या प्रत्येक पदावरती एक देवता आहे. त्या देवतेशी रिलेटेड कोणता प्रॉब्लेम आहे, कशाशी रिलेटेड येते. तर त्या देवतांना अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर पंचमहाभूतांचा आपल्या शरीरावरती घरावरती कशा पद्धतीने परिणाम होतो, त्याचाच आपल्या कामावरती कसा परिणाम होतो, त्याचाच आपल्या आजारपणावरती कसा परिणाम होतो, आपल्या रिलेशनशिपवरती कसा परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी आपण याच्या माध्यमातून शिकणार आहोत. त्याचबरोबर 3 दोष आहेत प्रत्येकाच्या शरीरामध्ये, वात, कफ आणि पित्त. जर याची माहिती आपल्याला असेल, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही किंवा तो बॅलन्समध्ये राहू शकतो. तो कसा बॅलन्स करायचा? त्याचं महत्त्व घरामध्ये कुठं आहे? त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा? ते पण आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटेल. त्यानंतर सिलेक्शन ऑफ प्लॉट्स याच्यामध्ये काय राहतं, की कोणतं एखाद्याला प्लॉट घ्यायचा असेल, तर कोणता प्लॉट घ्यायचा? कशा पद्धतीने घ्यायचा? त्याचा आकार कसा असणार आहे? कशाच्या उद्देशाने आपण तो प्लॉट घेणार आहे? तिथं आपण नक्की बांधकाम काय करणार आहोत? रेसिडेन्शियल करणार आहोत? कमर्शियल करणार आहोत? कोणत्या उद्देशाने करणार आहोत? ह्या सगळ्या गोष्टी जेवढे काही प्लॉटचे शेप असतील, त्या प्रत्येक शेपचा आपण प्रत्येक प्लॉटचा आपण तिथं अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर अ, वास्तुवेध बऱ्याच वेळा ज्या पद्धतीनं आपल्याला जीवनामध्ये अडथळे येतात, तसं घरामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टींना अडथळे येतात. तर ते का येतात? कशामुळे येतात? त्याचं रिझन काय आहे? ते पण याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. घराच्या माध्यमातून आपण घरामध्ये जे पार्ट राहतात, जसं की पूजा रूम असेल,
बेसमेंट असेल, ओपन स्पेस असेल, अंडर वॉटर टँक असेल, डिव्हाइन रूम असेल, त्याचबरोबर पार्किंग असेल, गेस्ट रूम असेल, बोरवेल असेल, हां, लिफ्ट असेल, स्टोर रूम असेल, बाल्कनी असेल, ड्रॉइंग रूम, टॉयलेट, सर्वंट रूम, बाथरूम, बार रूम, स्टेअर केस, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे ना, आपण याच्या माध्यमातून, या कोर्सच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि राहिली गोष्ट उपायांची, तर उपाय आपण खूप प्रकारे बनवणार, जसं की वैदिक वास्तूप्रमाणे उपाय बघणार आहे. लाल किताब असेल, फेंगशुई असेल, महावास्तू असेल, पायरा वास्तू असेल, कलर थेरपी, जिओ वास्तू, प्लॅनेट, आपल्या झाडांच्या माध्यमातून. तर ह्या प्रत्येक प्रकारे आपण उपाय ह्या सर्व कोर्सच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत, जेणेकरून जे काही दोष असतील ते दोष आपण आपल्या घराचे बॅलन्स करू शकतो. तर याचे साधारणतः 15 ते 20 एवढे क्लासेस तिथं होऊ शकतात. तर याच्यामध्ये काय काय भेटणार आहे आपल्याला? आपल्याला स्टडी मटेरियल भेटणार आहे, त्याचबरोबर नोट्स भेटणार आहेत, त्याचबरोबर आपल्याला जे काही रेकॉर्डिंग आहे, जेवढं काही आपण बोलणार आहे ते सगळं ऑनलाईन रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर आपल्याला ई सर्टिफिकेट भेटेल ISO प्रमाणित. त्याचा फायदा आपल्याला आपल्या स्वतःच्या घराच्या डेव्हलपमेंटसाठी, घरातली स्वतःची वास्तू बॅलन्स करण्यासाठी तो होऊ शकतो. त्याच व्यतिरिक्त तुम्ही प्रोफेशनली जरी समजा वास्तू व्हिजिट करायच्या असतील, तरी देखील तुम्ही त्या करू शकता. तर ह्या सर्व गोष्टींचा जो आहे आपण तो विचार करून हा कोर्स एक कंबाईन बनवला आहे. त्याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला या गोष्टींचा फायदा भेटू शकतो. माझा उद्देश हाच आहे, की सगळ्यात पहिल्यांदा जे माझ्या जवळचे आहेत, जे माझे नियर डिअर आहेत, जे तुमचे नियर डिअर आहेत, त्यांच्यापर्यंत पहिल्यांदा हा प्लॅटफॉर्म पोहोचवणं. त्याच्यानंतर जे काही बाकीचे बाहेरच्या दुनियेतले जे सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर काही लोक कनेक्ट होतील. पहिला आपली तर त्यामुळं जी काही फी आहे ते नॉमिनल आहे 7,999 प्लस 18% GST असं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 2.25 महिने हा कोर्स चालेल, शनिवार रविवार. कारण की रोज हा कोर्स नसणार आहे. दर शनिवार रविवार हा 1 तास चालणार. त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते सर्व तुम्हाला आपल्याला बघता येतील. त्याचबरोबर जे काही आपल्या घराचे प्लॅन असतील ते सर्व प्लॅन आपण इथं जेवढे जास्त डिस्कस करण्याचा प्रयत्न करता येईल आपल्याला, तेवढं आपण 100% इथं करूया. कारण की सर्व जणांचे प्लॅन आपल्याला डिस्कस करता येतील असं काही सांगता येणार नाही. पण जेवढं जास्त आपल्याला प्लॅन डिस्कस करता येतील, तेवढं आपण 100% बघणार आहोत या माध्यमातून. तर याच्याशी रिलेटेड अजून कोणाला काही प्रश्न असेल, काही अजून शंका असेल, तर डेफिनेटली विचारू शकता. आता एक मिनिट रिक्वेस्ट आहे. कारण की सगळ्यात महत्वाचं जे आहे ना, ते आपलं असतं घर. आणि त्याचा परिणाम आपल्या सूर्य देवतेचा परिणाम आपल्या दिनचर्येवरती कशा पद्धतीने होतो ते बघूया. जर आता मला सांगा, सकाळी जर समजा 6च्या दरम्यान सूर्य उगवतो, बरोबर? 6 वाजता सूर्य उगवल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपलं काय चाललेलं असतं, की आपण तयार होत असतो आणि एकमेकांना गुड मॉर्निंगचे मेसेज वाचत असतो किंवा मेसेज पाठवत असतो. मी अनम्यूट केले. ज्यांना जर काही प्रश्न विचार असतील तर 100% विचारू शकता. सकाळी आपण ज्यावेळेस 6 वाजता सुरू होतं, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, आपण गुड मॉर्निंगचे मेसेज करतो, हाय हॅलो करतो, पार्किंगमध्ये जातो, पार्कमध्ये जातो, लोकांशी भेटतो, काही लोक मंदिरामध्ये जातात. म्हणजेच काय करतो, एक लोकांशी कनेक्ट होतो. त्यानंतर 9चा टायमिंग असतो. 9 वाजता आपण ऑफिसला जायची तयारी करतो, कामावरती जायची तयारी करतो. त्यावेळेस सगळी भागम-भाग चाललेली असते, धावपळ चाललेली असते. ते धावपळ चाललेल्यामध्ये आपण
डबा कुठं राहिलाय, पार्किंगला जागा नाहीये, ओरडाओरडी चालू असते. एक काय काय असतं त्यावेळेस एक धावपळ चालू असते. त्याच्यानंतर 12चा टायमिंग जो असतो ना, त्यावेळेस आपण जे काम हाती घेतलेलं असतं 9 वाजता. 9 ते 12च्या या टाईम पिरियडमध्ये थोडंसं काम आपलं एखादं झालेलं असतं आणि त्यामध्ये आपण थोडंसं रिलॅक्स झालेलो असतो. बरोबर म्हणजे 12च्या टायमिंगमध्ये आपण रिलॅक्स वाटत असतं. बरोबर? ज्या गोष्टी असतात. तर आपल्याला 40च मिनिटं फक्त होते. तर याच्यामधून बरंच काय आपल्याला शिकायचं आहे. पण आता टायमिंग आपल्याकडे फार कमी राहिले. जर कोणाचे प्रश्न असतील तर परत रिकनेक्ट आपण होऊ शकतो. कारण की इथं टाईम आलेला आहे 1च मिनिटाचा. 1च मिनिटं फक्त बाकी आहे. तर याच्यामधून काही प्रश्न विचारायचे असेल पर्सनली मला तुम्ही मेसेज करू शकता, फोन करू शकता आणि बाकीची काही माहिती असेल तर मी तुम्हाला पर्सनली सांगू शकतो. आणि हा कोर्स जो आहे हा येणाऱ्या शनिवारपासून चालू होणार आहे. तर त्याच्याविषयी जरी काही माहिती हवी असेल तर तुम्हाला भेटून जाईल. पर्सनली तुम्हाला मी सांगेल. तर आता येणाऱ्या शनिवारी साधारणतः तारीख येते 28 तारीख येते. 28 तारखेपासून हा कोर्स चालू होईल. दर शनिवार, रविवार याचे क्लास असतील संध्याकाळी 1 तास. टायमिंग हाच राहील. जर काही रविवारचा टायमिंग चेंज करायचा असेल तर त्या पद्धतीनं आपण एकमेकांसोबत करू. हा कोर्स सगळा ऑनलाईनच असणार आहे. ज्या पद्धतीने आपण आज घेतलेला आहे त्याच पद्धतीने कोर्स असणार आहे. ह्या प्रत्येक कोर्सचं रेकॉर्डिंग प्रत्येकाला भेटेल आणि जे काही प्रश्न असतील ते आपण डिस्कशन वगैरे करू. अजून काय कुणाला काय सांगायचं असेल?